इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार, राम राम, आदाब, सलाम, सत श्री अकाल, हॅलो सगळ्या भाषेत हॅलो हॅलो झाल्यानंतर मी तुमचा होस्ट दोस्त तुमच्या इंस्टाग्रामची फेवरेट पोस्ट चहा खारी आणि टोस्ट राऊत ओंकार राऊत. हॅलो हॅलो प्रसाद सर. Hello. लुकिंग हँडसम. हॅलो सई मॅम. तुम्हाला लाल घालायची गरज नाही, तुम्हाला तसेही लोक बघून थांबतात. सो घातलंय लाल ते मला कळत नाही, पण इट इज ओके. हॅलो हॅलो, कोण म्हणतो कट्टा दिला या टीमचं स्वागत. टक्का टक्का. ओ आय एम सो सॉरी, ते बसलेत कट्ट्यावर बसल्यासारखे, त्यामुळे मला असं वाटलं या विनोदाला सलाम करून आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. वेलकम टू माय पॉडकास्ट विथ ओंकी. कसं आहे आज, म्हणजे जादू ही आयुष्यात आपल्याला खूप महत्त्वाची असते. मॅजिक इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. काय वर्षांनी एक जादू केली, निसर्गाने जादू केली आणि इंद्रधनुष्य तयार झालं. देवानी कुठेतरी जादू केली म्हणून किशोर कुमार, बाबूजी, मोहम्मद रफी, लता मंगेशकर अशी रत्ने जन्माला आली. परमेश्वरांनी कुठेतरी एक जादूची छडी फिरवली आणि प्रसाद ओकांच्या घरी मंजिरी ओकांनी पार्टी दिली. महत्वाचं काय की म्हणून जादू इज इम्पॉर्टंट, मॅजिक इज नेसेसरी इन आवर लाईफ. म्हणून आजचे आपले गेस्ट जे आहेत ते पण ह्याच्याशीच निगडीत आहेत. तर स्वागत करूया ज्येष्ठ दिग्गज जादूगार के जांभळे. चेहऱ्याने दिसायला तरुण असले तरी प्रत्यक्षात त्यांचं वय 92 वर्षांचं आहे. नाही नाही, मी के जांभळे नाहीये, मी त्यांची नात आत्मस्तुती. हो, मला वाटलं तुम्ही आता जादूनी असं काहीतरी के जांभळे होणार, असे म्हातारे होणार. नाही नाही नाही, अशी कुठलीच जादू नसते. असा पंच असतो, खरं तर तो पण नसतो. आजोबांना बोल. आजोबा 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 या ना. आजोबा जहरारा फरारारा. हा, उठा आधी. लुला लुला. हळू हळू. या. काय 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 डायपर सटकला. नाही, जादूनी वर करा ना तो. बऱ्याच वर्षांनी हसलो, छान वाटलं. फार पूर्वी हसलो होतो, हल्ली सोडून दिलं होतं. इकडे या. अजून सटकले. एक, दोन, तीन. ही कुठली पद्धत आहे डायपर ऍडजस्ट? ते सवयीच आहे आमच्या. नाही पण तुम्ही त्यांनी हे उलट घातलंय. आपण सलून मध्ये आहोत का? सॉरी. ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलं होतं ते उलट घालायला. त्यांना सारखं असं वाटतं मागून कोणीतरी आपल्याला हाक मारतं, ते मागे वळून बघतात. माहितीये का, मान लचकते त्यांची. मीच आयडिया दिली, पुढे बांधा, मागून किती हाक आली तरी समोरच बघायचं आपण. हे लॉजिक पटलं त्यांना? पटलं. त्यांचं वयच तसं आहे म्हणा, सगळं पटवून घ्यायचं हरकत नाही. बसा 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 बसा. काय काय करताय? जादू करताय, त्यांना ती सवय झाली आहे ना आधीपासून. अच्छा नंतर अच्छा. करायची. नाही काय आहे, आपण मुलाखत घेणार आहोत. आपल्याला आता जादू बघायची नाही. जादू मला दाखवायची आहे, पण जादू मला हो, आपण नंतर दाखवणार. सुरुवातीला मुलाखत आहे, म्हणजे कसं जादूच्या मागचे तुम्ही हे आपल्याला जाणून घ्या. चल सुरू कर. चल. हा रेडी. ओके. हॅलो. तर आपल्याकडे आलेले आहेत जादूगार के जांभळे. मला सांगायला आवडेल की एवढ्या कारकिर्दीत यांनी सगळे विश्वविक्रम तोडलेले आहेत. म्हणजे मला माहिती आहे यांनी 40 सेकंदात अख्खी राजधानी ट्रेन गायब केली होती. हे नाही का 40 सेकंदात अख्खी राजधानी एक्सप्रेस गायब केली होती मी.
नाही तेच सांगितलं मी तर पुढे म्हणजे काय एका मिनिटात त्यांनी अख्खा ताजमहाल गायब केला होता. मारीन बुटाने येडायस काय एका मिनिटात ताजमहाल गायब केला होता मी तेच सर बोललो मी एकदा तर मी बाईकला बांधून डोळे चालवत चालवत लडाखला गेलो होतो. डोळे बांधून बाईक चालवत लडाखला गेले. नाही, या पराक्रमाकडे मी येणारच होतो कारण खूप अद्भुत होता. बाई, बाई. आणि माझे आई बाबा मला सांगतात की यांचे प्रत्येक शोज अर्ध्या तासात हाऊसफुल व्हायचे. हे खरं आहे की नाही? हे खरं तर जादूगार हा शब्द ह्याच्याशी तुमचं नातं अनन्य साधारण आहे. तर मग जादूगार हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय भावना येतात किंवा काय वाटतं तुम्हाला आत्ता ह्या घडीला? अनेक वर्षांपूर्वीच आहे माझं तिकडे कोकणात घर होतं आमचं. आजोबांनी बांधलेलं होतं काय दाबाय कळत नाहीये काय? 10x10 घर. 10x10 तिकडे तिकडे हे संपूर्ण त्याचं हे होतं कंपाऊंड होतं ते 13 झाडं होती. 13 झाडं होती. 13 झाडं होती. त्याच्यात ती 4 काजूची झाडं होती त्याच्यात. तर तसा तो 2.5 किलो काजूगर आठवड्याला निघायचा. मग मी तो काजूगर घेऊन नंतर मग चिपळूणच्या मार्गे काजूगर असं तिथे विकायला जायचो काजूगर. नाही, सर तुम्ही काजूगर का बोलताय? काजूगर प्रश्न विचारला मी जादूगर बद्दल बोललो. जादूगार तुम्ही कोण आहात? तुम्ही जादूगार आहात की? जादूगर तुम्ही काजूगर आहात का? सॉरी ऍक्च्युली ते म्हातारे झालेत ऐकायला कमी. बस म्हणा मशीन कुठे कानाचं कानात आहे. कुठे आहे? हे काय कानात आहे. सुपारी आहे की आजोबा? सुपारी? सॉरी. सुपारी? सकाळी निघताना मी मशीन खाल्लं की काय मग? अहो काय बोलतायत हे? अरे मशीन खाल्लं असं बोलतायत? अहो तसेच आहे. खरं आहे काय? तसेच आहेत ते. सांगून काही फायदा नाहीये. अजिबात स्वतःकडे लक्ष नसतं त्यांचं. किती लक्ष द्यायचं ना मी आणि आईने त्यांच्याकडे. पण मशीन खाल्लं म्हणताय? नाही मागच्या वेळेस मिल्कशेक प्यायचा होता त्यांना. शॅम्पू प्यायलेत. 4 दिवसांनी बुडबुडे थांबले म्हाताऱ्याचे. असं करू नका सर. छानपणा मला म्हणून केलं नाही तुम्ही हे सगळं. तू एके जांभळ्याची नात आहेस. तुला अजून एकही जादू येत नाही त्याची लाज बाळग तू. किती दिवस शिकवायचं तुला? हे बघा आजोबा मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला जादूगार नाही व्हायचंय. मधाच्या पोळ्यातून मध काढणारी व्हायचंय मला. स्वप्न आहेत माझी. याचं स्वप्न आहे. घोंगडी घ्यायची लोकांच्या घरी जाऊन अभि हो दाडा खिडक्या बंद करो. अभि हो मध आहे का हो आहे का माशी आहे का हे असू दे, मी काय पण करीन. मी लोकांच्या दारात तुम्हाला काय करायचं? अरे थांबा एक मिनिट. अहो तुम्ही सगळे थांबा. अरे नाही चप्पला का काठी नका करू ह्या आई बोलली म्हणून आलं मी. हो थांबा जरा थांबा. हो मी पाया पडतो तुमच्या. थांबा तुम्ही.